हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहोत छोले. छोले बनवण्यासाठी मी जे हरभरे होते ते मी रात्रभर पाण्यात भिजवले होते. नंतर सेकंड डेला मी ते व्यवस्थित वॉश परत केले एकदा आणि कुकरमध्ये लावले. ते लावत असताना मी त्यामध्ये पाणी, थोडीशी हळद, त्यानंतर तेल आणि खडे मसाले टाकलेले, जेणेकरून छान असा त्याला स्मेल येईल. आणि आज मी त्याचा व्हिडिओ काढायचा विसरून गेले, कारण आज मी खूप गडबडीत पण होते. त्यामुळे मग तो काय व्हिडिओ मला जमला नाही काढायला. तर आता मी फक्त रेसिपीचा टाकणार आहे. तर त्यासाठी मी अगोदर कढईमध्ये तेल घेतलंय. त्यानंतर एक हिरवी मिरची उभी कट करून टाकली होती आणि त्यानंतर कच्चा कांदा टाकला प्युरी करून आणि छान असं ते परतून घेतलं आणि त्यानंतर मग टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. टोमॅटोची प्युरी मी तरी कच्चीच टाकलेली आहे, बट जर तुम्ही छान असा कलर हवा असेल तर तुम्ही थोडं टोमॅटो परतून पण टाकू शकता. पण आज माझ्याकडे टाईम नसल्यामुळे मी कच्चीच टोमॅटोची प्युरी टाकली आहे. छान परतल्यानंतर आता त्याच्यात आपण थोडासा चाट मसाला टाकला होता अगोदर. त्यानंतर माझा घरगुती काळा मसाला टाकलाय. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलाय. मग लाल तिखट टाकलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोले बनवताना जे आपण अव्हॉइड नाही करू शकत तो छोले मसाला. जिरा पावडर पण यामध्ये जाणार आहे आणि धना पावडर. चाट मसाला टाकायचा आहे पण अगदी थोडासा, जास्त टाकायचा नाहीये. आणि जिरा पावडरची सुद्धा क्वांटिटी कमीच ठेवायची आहे. आणि छान पद्धतीने हे सगळे असे मसाले टाकून झाले की आपलं सगळ्या मिक्सचरला चव देणारं जे आहे ते म्हणजे मीठ, महत्त्वाची गोष्ट. ते टाकून हा सगळा मसाला छान असा आपण परतून घेणार आहोत. छोले मेनली खाल्ले जातात भटुरेसोबत. छोलेचं नावच निघतं छोले भटुरे असं काढलं तर. पण आज काय आपण भटुरे वगैरे बनवणार नाहीये. ऑलरेडी मला वेळ नाहीये आणि आपण हे अशी काही आज करामत करणार नाही आहोत. आपण आपले छोले आज चपातीसोबतच खाणार आहोत. चला तर आपला मसाला छान परतलाय, तर त्याच्यामध्ये आता मी थोडेसे छोले आणि छोल्यांसोबत थोडंसं ते पाणी टाकते, जेणेकरून त्याला छान असा स्मेल येईल आणि ते जळणार नाही आपला मसाला खाली. छोलेची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. मोस्टली ते जास्त घट्टही नसतात आणि जास्त पातळही नसतात. थोडी थिक ग्रेव्ही असते पनीर पनीर बटर मसाला वगैरे यासारखी. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता त्याच्यामध्ये मी तेच पाणी ॲड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण छोले बॉईल केलते आणि त्याच्यात संपूर्ण खडे मसाले आहेत. त्याचा पूर्ण फ्लेवर उतरलाय. त्यामुळे तेच पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे. त्याने आपल्या छोल्यांची चव अजूनच जास्त छान होईल. आता हे छोले आपण छान असे परतून घेणार आहोत. मला पाहिजे तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकतात तुम्ही. आता त्याच्यावर मी कसुरी मेथी थोडीशी चुरगळून टाकते आहे. त्याने अजून जास्त त्याची टेस्ट एन्हान्स होईल. अजून जास्त ते छान लागतील. आता पण हाही बेत चांगलाच आहे ना छोले भटुरे वगैरे. नेक्स्ट टाईम आपण जेव्हा निवांत कधी असू त्यावेळेस बनवून बघूयात. बनवायच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, पण टाईम अभावी किंवा वेळेअभावी मला ते जमत नाहीये. त्यातूनही मला जेवढं जमतंय, जेवढं पॉसिबल होतंय तेवढं मी तुमच्यापर्यंत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आहे. चला तर आता या छोल्यामध्ये मी टाकलेलं आहे बटर. इन जनरल छोलेमध्ये आपण काय टाकतो तर क्रीम टाकतो. पण आता घरात क्रीम अवेलेबल नव्हती आणि बटर अवेलेबल होतं, तर मी त्याचा वापर केलेला आहे. आणि शेवटी यालाच तर गृहिणी म्हणतात ना, जे आहे जसं आहे त्याच्यात मॅनेज करणं हीच तर होममेकर्सची आपण काय म्हणतो खासियत आहे. त्यामुळे जे आहे त्याच्यातच उत्तम असा स्वयंपाक बनवण्याचा मी ट्राय करते. चला असं मस्तपैकी एकदम टेम्प्टिंग दिसतायत छोले. कलर तर एकदमच छान आलेला आहे. आता आपण याला प्लेटिंगसाठी घेऊयात. ज्यावेळेस आपण बाहेर असं छोले भटुरे ऑर्डर करतो ना, मस्तपैकी असे थिक छोले आणि त्याच्याबरोबर भटुरे आणि मस्त अशी क्रीम त्याच्यावर टाकलेली येते ना, त्यावेळेस असं वाटतं कधी खाईल आणि कधी नाही. आज माझे छोले पण तसेच दिसतात. फक्त अनफॉर्च्युनेटली त्याच्यावर क्रीम नाहीये, तर मी बटरने गार्निश केलेलं आहे. ही ती हिरवी मिरची जी आपण कापून टाकली होती ती एकदम मस्त लागते खायला. कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्की कळवा. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.